आमच्या घरी ना अशी नेहमी भाकरी बनत नाही, पण मग जेव्हा बनते ना तेव्हा रेग्युलर बेसिसवर बनते आणि हा आठवडा त्यातलाच आहे. तर आज भाकर बनवलेली होती आणि म्हटलं सोबत अशी काहीतरी भाजी बनवायची ना जी भाकरी सोबत छान लागेल, म्हणून अख्ख्या अशा वांग्यांची ना मसाल्याची भाजी बनवलेली होती आणि खरंच जेवण खूपच छान झालं. सोबत थोडा राईसही बनवलेला होता आणि सध्या काय होतं ना की पाऊस कधी येईल सांगताच येत नाही. बारीक पावसाला सुरुवात झाली होती, त्या आधीच मी सगळे कपडे जे होते ते काढून घेतले आणि म्हणून म्हटलं चला आज जरा लवकर चहा बनवूया. चहा बनवायला घेतला आणि जोरात पावसाला सुरुवात झाली आणि पावसात चहा पिण्याची मज्जा ही काहीतरी वेगळीच असते. तशी तर लाईट पाऊस सुरू होण्याआधीच गेलेली असते. आता म्हटलं एवढा दिवस उरलाय, करायचं काय याचं. मग मी शेंगा निवडत बसली होती आणि पिया ही इथे छान मस्त खेळत बसलेली होती. पाऊस तर आता शांत झालेला आहे, पण माहित नाही ह्या ढगांना एवढी घाई कसली होती. बघा किती फास्ट धावताय. तसं मी तुम्हाला स्पीड मध्ये दाखवते, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला सुद्धा खूप फास्ट धावत होते. आणि मग काय पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आधीपेक्षा अजून जोरात पाऊस येत होता. आता ज्या झाडांना पावसाचं पाणी मिळत नाही, माझं काम आहे पावसाचं पाणी जे आहे ते झाडांपर्यंत पोहोचवणं, कारण पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतं आणि याने झाडांची वाढ खूप छान होते. तसं तर मला गवारच्या शेंगांची भाजी बनवायची होती, पण लाईट गेली होती आणि माहिती एवढा पाऊस झालाय तर लवकर लाईट येणार नाही. मग सोपा ऑप्शन असतो तो खिचडीचा, म्हणून खिचडी बनवायला घेतली. पटपट स्वयंपाक बनवला. जेवण झाल्यानंतर मला बाल्कनी जरा क्लीन करून घ्यायची होती, कारण खूपच खराब झाली होती पावसाने आणि जरा वेळ बाल्कनीत घालवला ना तर असं वाटतं दिवस खूप छान गेलाय. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.